हुबारू आनंदाची गुढीदारी, जीवनात येवो रंगत न्यारी, पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा. गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडवा 2026मध्ये कधी असणार आहे, त्याचप्रमाणे गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी कशी उभारायची, पूजा कशी करायची, नैवेद्य कोणता दाखवायचा, गुढी कधी उतरवायची याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा. एकाच व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहत असल्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पंचांगानुसार चैत्र शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:52 सुरू होत असून ती दुसऱ्या दिवशी 20 मार्च रोजी पहाटे 4:52 संपणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 19 मार्च वार गुरुवार या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. आता या दिवशी गुढीपाडवा म्हणजेच गुढी कधी उभारायची, तर बघा, गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे या दिवशी गुढी उभारण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मुहूर्त बघण्याची गरज नसते. त्यामुळे बघा, 19 मार्च या दिवशी आपल्याला सकाळी सूर्योदयापासून गुढी उभारायची आहे. सूर्योदयापासून अगदी तुम्ही 8-8:30 वाजेपर्यंत गुढी उभारू शकतात. भर दुपारी उन्हाच्या वेळेस गुढी उभारू नये. बघा, जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर तुम्ही गुढी उभारायची आहे. सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर आंघोळ करायची, शुचिर्भूत व्हायचं, घर स्वच्छ करायचं, उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं, घरात सर्वत्र गोमतीर शिंपडायचं, अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे, सुंदर अशी रांगोळी काढायची. त्याचप्रमाणे घरात सर्वत्र गंगाजल, गुलाबजल किंवा गोमतीर पाणी शिंपडून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकून या दिवशी सर्वांनी अंघोळ करायची आहे. घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण किंवा आंब्याच्या पानाचा दगडा आपल्याला लावायचा आहे. गुढी तुम्ही सकाळी 6:30 वाजेपासून उभारू शकतात. 6:30 वाजेपासून ते तुम्ही 7, 7:30, 8, 8:30 पर्यंत गुढी उभारू शकतात. ज्यांना उशीर होईल त्यांनी कमीत कमी 9, 9:30 पर्यंत गुढी उभारायची आहे. भर दुपारी उन्हाची गुढी उभारू नये. आता गुढी उभारण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. आपण ते साहित्य पाहूया. गुढी उभारताना बघा, आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने, आपल्या घरी जुन्या पद्धतीने ज्या पद्धतीने गुढी उभारतात त्याच पद्धतीने, त्याच रीतीने आपल्याला गुढी उभारायची आहे. प्रत्येक ठिकाणी ही पद्धत थोडी वेगळी वेगळी असू शकते. आपल्याला जर का माहिती नसेल तर आपण आपल्या सासू सासऱ्यांना, रिलेटिव्हला किंवा नातेवाईकांना विचारून गुढी उभारू शकतात. आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला नारळ घ्यायचा आहे, कलश घ्यायचा आहे, आंब्याच्या पाण्याचा दगडा लागणार आहे, कडुलिंबाचा दगडा लागणार आहे, हार फुलं लागणार आहे, साखरेची गुढी आपल्याला लागणार आहे, हळदी, कुंकू, पान, सुपारी, त्याचप्रमाणे कापूर, अगरबत्ती, तुपाचा दिवा, निरांजन, धूप. त्याचप्रमाणे आपल्याला नवी कोरी साडी लागणार आहे. साडी घेताना ही नवी कोरी असावी, कोणीही नेसलेली नसावी. त्याचप्रमाणे कोणीही आपल्याला दिलेली साडी आपण गुढीसाठी उभारू नये. आपण आपल्या पैशाने आणलेली साडी गुढीपाडव्यासाठी आपल्याला उभारायची आहे. त्याचप्रमाणे पान सुपारीचा विडा देखील आपल्याला लागणार आहे. त्यानंतर थोडंसं पाणी आपल्याला घ्यायचं आहे. एका वाटीमध्ये आपल्याला गूळ, कडुलिंबाची पानं, कडुलिंबाच्या पानांचा तुरा आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ याचा नैवेद्य काही ठिकाणी दाखविला जातो. साडीमध्ये जरी ब्लाऊज पीस असेल तरी देखील आपल्याला एक नवा कोरा ब्लाऊज पीस या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि एक आपल्याला मोठा बांबू लागणार आहे. बांबू अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर साडी आपल्याला जी घ्यायची आहे ती आपण स्वतःच्या खर्चाने घेतलेली असावी आणि साडी घेताना ती नवी कोरीच असावी. कोणीही नेसलेली साडी गुढीसाठी वापरू नये. त्याच पद्धतीने पहा, आपल्याला अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे, पाट घ्यायचा आहे, रांगोळी काढण्यासाठी घ्यायची आहे. आपण जो कडुलिंबाचा पाला किंवा दगडा आणणार आहोत तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आंब्याचा दगडा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. हे साहित्य तुम्हाला कुठेही उपलब्ध होईल. पूजेचं सामान जिथे मिळतं त्या ठिकाणी देखील तुम्हाला हे साहित्य मिळणार आहे.
सर्वात अगोदर ज्या ठिकाणी आपण गुढी उभारणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. आता गुढी ही घराच्या बाहेर अंगणात उभारली जाते. काही ठिकाणी अंगण नसेल तर काही ठिकाणी बाल्कनीत उभारली जाते, काही ठिकाणी गच्ची असेल, टेरेस असेल त्या ठिकाणी गुढी ही उभारली जाते. आपण घराच्या बाहेर पडतो त्यावेळेस आपण आपल्या उजव्या हाताला गुढी उभारायची आहे. आता गुढी ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार, सोयीनुसार किंवा परंपरेनुसार ही डाव्या किंवा उजव्या बाजूला उभारली जाते. आपण आपल्या सोयीनुसार आपण ही गुढी घराच्या बाहेर उभारायची आहे. आता गुढी उभारण्यासाठी आपण जी साडी घेणार आहोत या साडीला अगोदर प्लेटी घालून घ्यायची आहे. जसं आपण साडीला मिऱ्या घालतो त्या पद्धतीने आपल्याला ह्या प्लेटी घालून घ्यायच्या आहे. बघा, आता जे नवीन असतील, नवीन लग्न झालेल्या काही महिला असतील त्यांना गुढी कशी उभारायची हे माहिती नसेल, त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघून गुढी उभारायची आहे. या पद्धतीने आपल्याला साडीच्या छान प्लेटी म्हणजेच मिऱ्या घालून घ्यायच्या आहे. त्यानंतर जो ब्लाऊज पीस आपण घेतलेला आहे त्या ब्लाऊज पीसच्या देखील याच पद्धतीने आपल्याला प्लेटी घालून घ्यायची आहे. जरी साडीमध्ये ब्लाऊज पीस असेल तरी देखील आपल्याला एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीस आणि साडीच्या मिऱ्या असं एकत्र करून घेऊन आपल्याला एक बांबू घेऊन तो स्वच्छ पुसून किंवा धुवून घ्यायचा आहे. आणि या बांबूच्या टोकाला आपल्याला ही साडी आणि ब्लाऊज पीस एका काथ्याने, सुतळीने आपल्याला बांधून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पहा, या ठिकाणी आपल्याला अगोदर आपण जो हार घेतलेला असेल तो हार किंवा साखरेची जी गाठी घेतलेली आहे ती गाठी आपल्याला या सुतळीत अडकवून किंवा बांधून घ्यायची आहे. त्यानंतर आपण फुलांचा हार आणला असेल तो देखील घालून घ्यायचा आहे. आंब्याचा डगळा, कडुलिंबाच्या पानांना या दिवशी अतिशय महत्त्व असतं, त्यामुळे आपल्याला कडुलिंबाच्या पानांचा डगळा आवर्जून आणायचा आहे. आणि हा डगळा आणि ही पानं आपल्याला ह्या सुतळीत एका बाजूने बांधून किंवा अडकवून घ्यायची आहे. यानंतर यावर आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. तो स्वच्छ धुवून घ्या, घसून घ्या. तांब्याचा कलश आपल्याला या गुढीवर पालथा घालायचा असतो. जर का तुमच्याकडे तांब्याचा कलश नसेल तर तुम्ही स्टीलचा तांब्या किंवा चांदीचा तांब्या घेतला तरी चालेल. सर्वात अगोदर थोडंसं कुंकू घ्या, ते ओलं करून घ्या आणि आपल्याला ह्या तांब्यावर एका बाजूने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. कलशावर कुंकू लावताना ते नेहमी खालून वरच्या बाजूने लावायचं असतं. बघा, खालून वरच्या बाजूने लावायचं असतं. आता यानंतर हा तांब्याचा कलश आपण जी गुढी तयार केली आहे यावर आपल्याला पालथा घालायचा आहे. अशा पद्धतीने गुढी तुम्ही घरात तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर या गुढीची आपल्याला अंगणात, घराच्या बाहेर पूजा करायची आहे. ज्या ठिकाणी तुम्ही गुढी उभारणार आहात ती जागा अगोदर स्वच्छ करून घ्या. त्या ठिकाणी हळदीच्या पाण्याचा सडा घाला किंवा हळदीचं लेपन तुम्ही करू शकतात. त्यानंतर जिथे गुढी उभारणार आहात त्या ठिकाणी आपल्याला एक पाट ठेवायचा आहे. पाटाच्या खाली रांगोळीने स्वस्तिक काढून घ्या, त्यावर हळदी कुंकू टाका, त्यावर पाट ठेवा. आता ह्या पाटावर काही ठिकाणी कपडा अंथरला जातो किंवा तुम्ही डायरेक्ट पाटावर पूजा केली तरी चालेल. यानंतर आपल्याला ह्या पाटावर आपण जी गुढी उभारलेली आहे, तयार केलेली आहे, तो बांबू आपल्याला ठेवायचा आहे. आता ह्या बांबूला कशाचा तरी तुम्हाला आधार द्यावा लागेल किंवा कशाला तरी सुतळीने किंवा धाग्याने हा बांबू किंवा ही गुढी आपल्याला बांधायची आहे, जेणेकरून ही गुढी दिवसभर व्यवस्थित राहिली पाहिजे. पाटाच्या भोवती तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी रांगोळी काढू शकतात. छान असं तुम्ही तुमचं अंगण तुम्हाला सजवायचं आहे. गुढीपाडवा हा आपल्या मराठी महिन्यानुसार नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. गुढीपाडव्यापासून आपल्या मराठी महिन्यानुसार नवीन वर्षाला सुरुवात होत असते. आता यानंतर हळदी कुंकू सर्वात अगोदर आपल्याला स्वतःला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गुढीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. सर्वात अगोदर दिव्याची पूजा करून घ्या. कोणतीही पूजा असू द्या, सर्वात अगोदर आपल्याला दीपपूजन करून घ्यायचं आहे. थोडेसे तांदूळ ठेवून, अक्षदा ठेवून आपल्याला त्यावर निरांजन ठेवायचं आहे. मग तुम्ही तुपाचं निरांजन लावलं तरी चालेल. दिव्याला हळदी कुंकू लावून दिवा प्रज्वलित करून घ्या. दिव्याला नमस्कार करा. हे दीपदेवता, मी तुमची हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून पूजा करत आहे असं म्हणा. त्यानंतर आपल्याला गुढीला देखील हळदी कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना आपल्याला विड्याचं पान घेऊन त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून एक सुपारी ठेवून घ्यायची आहे. या सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक मानून हळदी कुंकू अक्षदा, लाल फूल असेल तर लाल फूल, दुर्वा असतील तर दुर्वा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे. नारळ देखील आपल्याला पूजेमध्ये ठेवून घ्यायचा आहे. हा नारळ सगळ्यात शेवटी आपल्याला गुढीपुढे फोडायचा असतो.
त्यानंतर आपण जो नैवेद्य घेतलेला आहे बघा, एका वाटीमध्ये थोडासा गूळ, भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि कडुलिंबाची पानं, कडुलिंबाच्या पानांचा तुरा घ्यायचा आहे आणि याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी याचा नैवेद्य दाखवण्याला अतिशय महत्त्व आहे. ही पूजा झाल्यानंतर हा प्रसाद सर्वांना वाटला जातो. बघा, या दिवशी आपण पुरणपोळीचा स्वयंपाक, त्याचप्रमाणे श्रीखंड पुरीचा स्वयंपाक बनवून याचा देखील नैवेद्य आपल्याला नंतर दाखवायचा असतो. परंतु स्वयंपाक करण्याच्या अगोदर गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीची पूजा करून आपल्याला हा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण स्वयंपाक झाल्यावर गुढीला पुरणपोळीचा किंवा तुम्ही जो स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. यानंतर आपल्याला, आपण कापूर घेतला असेल तर कापूर, धूप घेतला असेल तर धूप प्रज्वलित करायचा आहे. याने संपूर्ण गुढीला ओवाळून घ्यायचा आहे. निरंजनाने देखील गुढीला उभारून घ्यायचं आहे आणि आपल्याला गुढीला नमस्कार करायचा आहे. बघा, घरातील सर्वांनी एकत्र येऊन गुढीची पूजा करायची आहे, गुढीला नमस्कार करायचा आहे आणि हा कडुलिंबाचा नैवेद्य खायचा आहे. त्यानंतर नारळ फोडायचा आहे. नारळाचा प्रसाद आपल्याला गुढीसमोर ठेवायचा आहे आणि बाकीचा प्रसाद हा आपण सर्वांनी वाटून खायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला गुढी उभारायची आहे. त्यानंतर बघा, गुढी आपल्याला ही संध्याकाळी उतरवायची असते. संध्याकाळी सूर्यास्त होताना, ऊन कमी झाल्यानंतर पुन्हा आपल्याला दिवा प्रज्वलित करून खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून गुढीला हळदी कुंकू लावून आपल्याला निरांजन धूप दीप ओवाळून आपल्याला ही गुढी उतरवून घ्यायची असते. गुढी उतरवल्यानंतर आपण ही गुढीला वापरलेली साडी स्वतः घरात नेसू शकतात. त्याचप्रमाणे जे कडुलिंबाची पानं आहे, ही पानं आपण आपल्या घरातील धान्यात टाकायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला गुढीपाडवा साजरा करायचा आहे. काही प्रश्न असतील, काही माहिती कळाली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.